कन्सेप्ट बाय प्रोसेस मध्ये आज आपण पाहणार आहोत की लॉजिकल कनेक्टिव्ह आपल्याकडे लॉजिकमध्ये मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये किती लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. तर आपल्याकडे मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये 4 लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय, दोन स्टेटमेंटला जोडणारा जो कनेक्शन असते, जो कनेक्टिव्ह पार्ट असते, त्याला म्हणतो आपण लॉजिकल कनेक्टिव्ह. एक आहे आपल्याकडे अँड, दुसरा आहे ऑर, तिसरा आहे आपल्याकडे इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन. म्हणजेच काय, कंजंक्शन, डिस्जंक्शन, कंडिशनल आणि बाय कंडिशनल. अँडचा सिम्बॉल हा आहे, ऑरचा सिम्बॉल हा आहे, त्यानंतर इम्प्लिकेशनचा हा आहे आणि डबल इम्प्लिकेशनचा आपल्याकडे हा आहे. ओके, तर आपण त्याच्यामधला आज पाहणार आहोत की सर कंजंक्शन काय असते. आता कंजंक्शनचा ट्रूथ टेबल कसा लक्षात ठेवायचा, डिस्जंक्शनचा ट्रूथ टेबल कसा लक्षात ठेवायचा. पहा, दोन स्टेटमेंट असल्या तर 4 ट्रूथ व्हॅल्यू येतात. आता पहा, जर पी आणि क्यू जर अँड न कनेक्ट असतील तर लक्षात ठेवायचं, जर दोन्ही ट्रू असले तर फायनल आन्सर ट्रू, याच्यामध्ये एक जरी फॉल्स असलं तर शेवटचा आन्सर फॉल्स. पहा हे लक्षात येते इथं. आणि डिस्जंक्शन मध्ये लक्षात ठेवायचं, जर दोन स्टेटमेंट ऑर न कनेक्ट असले तर याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जर दोन्ही फॉल्स असले तर फायनल आन्सर फॉल्स, किंवा एक जरी ट्रू असला तर फायनल आन्सर काय राहते, ट्रू.